गृहिणीचा रोजचा तोच प्रश्न, नाश्त्याला काय बनवू किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचे. घरात भात उरला, परंतु नाश्ता तर हेल्दी हवा आणि उरलेला भात वेस्ट पण जायला नको. अशा वेळी बनवूया याच उरलेल्या भातापासून झटपट आणि हेल्दी रेसिपी. ती म्हणजे उत्तप्पा, जो इतका टेस्टी बनेल की लहान मोठे सर्वच खुश होतील. तर वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा रात्रीचा उरलेला भात आहे 1 कप. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. यातच घालायचं आहे 1/4 कप दही, म्हणजे पाव कप. दही आणि भात चवीला खूप छान लागतो, बऱ्याच जणांना आवडतो. आता याला मिक्सरला फिरवून घेऊया. तर याला मी थोडे वाटून घेतले, पण हे जाडसर आहे. आपल्याला याची आहे ना फाईन पेस्ट करायची आहे. त्यासाठी यात थोडे थोडे पाणी घालून याची फाईन पेस्ट करायची आहे. तर इथे मी या मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला मस्त वाटून घेतले आहे. बघा, याप्रमाणे स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. दही आणि भात यामुळे हा उत्तप्पा रेग्युलर उत्तप्पापेक्षाही टेस्टी लागतो. आता या मिश्रणात टाकायचा आहे अर्धा कप बारीक रवा. रवा याप्रमाणे बारीक घ्या, नसेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या. रवा घातल्यानं उत्तप्पा क्रिस्पी होतो. प्रमाण लक्षात घ्या. 1 कप भात, अर्धा कप रवा आणि त्याच्या अर्धे म्हणजे पाव कप दही. थोडं कमी जास्त झालं प्रमाण तरीही चालेल. बिनधास्त बनवा, उत्तप्पा मस्तच होतो. आणि हा उत्तप्पा टेस्टी तर आहेच, पण हेल्दीही आहे. कारण शिळा भात आणि दही याचा सोबत वापर केल्याने त्यातून B12 आणि कॅल्शियम दोन्हीही मिळतं. त्यामुळे हा उत्तप्पा हेल्दी असतो. थोडं थोडं पाणी घालून मिश्रण उत्तप्पाच्या बॅटरसारखं करून घ्यायचं आहे. याप्रमाणे, जास्त सैलसर नको. याप्रमाणे बॅटर तयार करा आणि फक्त याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवा. 15 मिनिटानंतर यात टाकायची आहे 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली, थोडी शिमला मिरची, टमाटर मस्त बारीक चिरून घ्या, हिरवा कांदा आणि कोथिंबीर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात गाजर किंवा आणखी भाज्या घालू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण उत्तप्पा करताना वरून टाकू शकतो आणि मिक्स केलं तरीही चालेल, आपल्या आवडीप्रमाणे. पण याप्रमाणे आधीच भाज्या मिक्स केल्या ना तर उत्तप्पा चवीलाही छान लागतो आणि उत्तप्प्याला जाळी पण छान येते. चवीनुसार मीठ घालायचं. आता इथे अजून एक जरुरी पॉईंट, याच मिश्रणाची आपण इडली पण बनवू शकतो आणि उत्तप्पा पण बनवू शकतो. फक्त इडलीपेक्षा उत्तप्पाचं बॅटर थोडं पातळ हवं. याप्रमाणे. आता सर्वात शेवटी यात घालायचं इनो फ्रूट सॉल्ट 1 पॅकेट. इनो नसेल तर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घाला, तरीही उत्तप्पा छानच होतो. आता इनो टाकल्यानंतर बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे उत्तप्पा बनवण्यासाठी बॅटर तयार आहे. बघा याची कन्सिस्टन्सी. आता बनवूया उत्तप्पा. इथे मी फ्राय पॅन घेतला आहे, तुम्ही तवा पण घेऊ शकता. तेलाने एकदा ग्रीस करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर उत्तप्पा टाकून घ्यायचा. आता साईज लहान मोठी आपल्या आवडीप्रमाणे बनवायची. बघा कसे आपोआप बबल्स येत आहेत. थोडं वरून तेल सोडायचं. आता खालच्या साईडने छान क्रिस्पी होऊ द्यायचा, म्हणजे 3-4 मिनिट तरी लागतात. खालच्या बाजूने छान रंग बदलला, क्रिस्पी झाला की मग उत्तप्पा पलटी करायचा. बघा काय मस्त रंग आला. आता दुसऱ्या बाजूने पण 1-2 मिनिटे होऊ द्यायचा आणि मग पलटी करायचा. आता उत्तप्पा जर मुलांना टिफिनमध्ये द्यायचा असेल तर या स्टेजला तुम्ही याच्यावर चीज किसून टाकू शकता. त्यामुळे उत्तप्पा खूप छान लागतो. बघा काय मस्त उत्तप्पा झाला. आता याचप्रमाणे उत्तप्पा बनवायचे. दुसरा उत्तप्पा बनवताना थोडं पाणी टाकून टेम्परेचर बॅलन्स करायचं. तेल लावायची गरज नाही आणि उत्तप्पा बनवायचा. खूप मस्त बबल्स येतात, जाळीदार होतात आणि विशेष म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात आणि चवीला तर खूपच जबरदस्त लागतात. तसाही तो शिळा भात खायचा कंटाळा येतो. याप्रमाणे जर उत्तप्पा बनवला तर तो हेल्दीही असतो आणि चवीलाही छान लागतो आणि बनवायलाही वेळ लागत नाही, झटपट होतो. आणि मुलांना जर टिफिनला दिला तर तेही खुश होऊन आवडीने खातात. तर नक्कीच बनवा आणि रेसिपी जर आवडली तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.